अगदी जादुई. पण रोज घडणाऱ्या गोष्टीला कवीच्या प्रतिभेचा स्पर्श झाला की ती कशी वेगळ्याच उंचीवर जाते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं साहित्यरत्न. चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक, रात्रीचं टिपूर चांदणं आणि मग येणारं सोनसळी ऊन, हा अनुभव अत्यंत सुंदर असतो, अगदी भारावून टाकणारा. हिवाळा सुरू झालाय, गुलाबी थंडी पडू लागली आहे, हा अनुभव घेणं सहज शक्य आहे. फार काही नाही, सूर्योदयापूर्वी उठायचं आणि बाहेर एक फेरफटका मारायचा, म्हणजे हे शब्द साक्षात अनुभवता येतील आणि तो अनुभव कायमचा स्मरणात राहील. पण कवीच्या प्रतिभेचा स्पर्श झाला की तोच अनुभव आणखी आर्त होतो, आणखी मोहक होतो. आणि त्यात सुधीर मोघ्यांसारखा सिद्धहस्त कवी असेल तर काही विचारूच नका, त्यांचे शब्द तो अनुभव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. कबूल. मोघ्यांच्या अनेक कवितांची गाणी झाली, ती खूप लोकप्रियही झाली. ही कविता त्यातलीच एक. फिटे अंधाराचे जाळे हे गाणं सर्वांच्या परिचयाचं आहे. मोघ्यांचे मनस्वी शब्द, श्रीधर फडके यांचं सुमधुर संगीत, आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा आवाज असा तो दुग्ध शर्करा योग आहे. मुलाचं संगीत दिग्दर्शन आणि गायला वडील, ते गाणंही इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि ती कविताही. दोन्हींचा अवश्य आस्वाद घ्या. या ओळीला अनुरूप असा तुम्ही काढलेला एखादा फोटो किंवा चित्र असेल तर ते नक्की शेअर करा. घेऊ द्या सगळ्यांनाच आनंद. आणि हो, अशा आणखी कोणत्या कविता तुम्हाला आवडतात तेही कळवा.